तुम्हाला माहीत आहे का, साधीशी ही दिसणारी कुळिथाची भाजी आपल्या शरीरासाठी सोन्यासारखी आहे. हाडे मजबूत करते, वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ही भाजी खूप उपयुक्त ठरते. ही एक वाटी कुळीथ मी भिजत घातलेले, त्याला असे मटकीसारखे मोड येऊन दिलेले आहेत. आज मी बनवते अशी भाजी जी गावात रोज खातात आणि शहरात लोक विसरले आहेत. ते इथे बघू शकता तुम्ही, त्याला किती छान मोड आलेले आहेत. तर अशा पद्धतीने कुळीथ भिजवून मोड येऊन घ्यायचे मटकीसारखेच. आता इथे मी त्यासाठी मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आणि जास्त कांदा घ्यायचा नेहमी, लक्षात ठेवा उसळीसाठी. त्यात आपण गॅसवर कढई ठेवली आहे, गरम होते. आपण तेल घालूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल छान तापलं आहे आता आपलं, तर आपण एक छोटा चमचा जिरे घालूया फोडणीसाठी. जिरे छान भाजलंय, आता आपण हा कापलेला कांदा आहे तो फोडणीला घालूया. कांदा भाजूया आणि कांदा भाजण्यासाठी चवीनुसार मीठ घालूया. कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा. ही भाजी गावात रोज खाल्ली जाते, पण शहरात विसरली आहेत ही लोक ह्या भाजीला. ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक जीवनसत्व, खूप सगळं काही प्रमाणात असतं आणि आपण ही भाजी जास्त शहरात खात नाही. आपलं घरगुती लाल तिखट घालून घेऊया. तर म्हणून मी आज ही माझ्या चॅनलवरती ही भाजी दाखवण्याचा हे केला की ह्या कुळिथाच्या मध्ये खूप सारे जीवनसत्व असतात, रोगप्रतिकार शक्ती असते, शिवाय वजन कमी प्रमाणात करते, आपलं हाडे मजबूत करते. तर आता हे मोड आलेले कुळीथ किंवा हुलगे आपण घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. कुठलीही कडधान्याची भाजी असेल ना, ती थोडीशी ना अशी परतून घेतली, तेलावरती परतायची किंवा अशी कोरडी जरी परतली ना, तो त्याचा जो उग्रवास असतो ना, तो ना खूप कमी होतो. बऱ्याच आपले कडधान्य असतात ते उग्र लागतात, तर ना असे तेलात परतून घेतले ना छानपैकी, तर त्याचा उग्रपणा ना कमी होतो. छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे छान त्याचा उग्रपणा जो कमी होईल. आणि इथे एक मी बारीक चिरलेला एक टॅमॅटो घेतला आहे, तो आता आपण या कांद्याच्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत फोडणीमध्ये आणि तो सुद्धा छान परतून घेणार आहोत. टॅमॅटो छान तेलावरती परतून घेतलाय. आता आपण त्याला छान पाणी सुटलेलं आहे. तर इथे मी कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण केलेलं होतं, ते 1 चमचा घातलेलं आहे. तुमच्याकडं जर हे वाटण नसेल तर तुम्ही खिसलेलं बारीक खोबरं ते सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा छान होते ही भाजी. तर हा मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. आता आपली भाजी छान परतून झाली आहे, तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे. कडधान्य शिजण्यासाठी शक्यतो थोडं गरम पाणीच घाला, म्हणजे कोमट पाणी घाला, त्याच्यावरती छान वाफ येऊ देते, म्हणजे शिजते ती भाजी खूप छान गरम पाण्यामध्ये. सर्व भाजी एकजीव करून घेऊया आणि पाण्यामध्ये शिजू देऊया. गरम पाण्यामध्ये झाकण ठेवून हवं तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं शिजू द्या. आता मला एक सांगा की ही भाजी तुमच्या घरी केली जाते का? केली जाते तर कशा पद्धतीने केली जाते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे आपल्या या स्टेजला भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे, तर इथे मी पाव चमचा गरम मसाला घालत आहे. हलवून घेऊया, छान मसाला सगळीकडनं लागून देऊया. गरम मसाला वरतून यासाठी घालायचा की टेस्ट एनहॅन्स करण्यासाठी, म्हणजे चव उभारून येण्यासाठी, नाही तर घातलं नाही तरी चालेल. आता अर्धा चमचा मी धने पावडर घालते, ती सुद्धा ऑप्शनल आहे. थोडीशी तिखट होती भाजी म्हणून मी धने पावडर घातली. छान परतून घेऊया. इथे तुमच्याकडे जर ओला नारळाचा हे असेल, खिसलेला खीस असेल तर तो सुद्धा घालू शकता, नाहीतर मी इथे सुक्या नारळाचा खवलेला खीस घातलेला आहे, खवलेलं खोबरं घातलं आहे. याच्याने भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालत आहोत. तर मंडळी, ही हुलग्याची किंवा कुळिथाची भाजी तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली भाजी झालेली आहे, मी गॅस बंद करून घेते. छान हलवून घेतलीये, गॅस बंद करूया आता आपण. आणि ही भाजी भाकरीसोबत खूप उत्तम लागते, ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा. आणि अशी ही पौष्टिक भाजी किमान आठवड्यातनं एकदा तरी खाल्लीच पाहिजे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.